Today last lecture we discussed the quartile, and today lecture we started just decile. Just we take an introductory part, and now actually we started to the decile. And decile just started. There is we taken on screen. One example I already solved, and on now a screen they are given 3 examples for a solving. Who are the join in late? Yes, D4 is a 10 and D8 yes, absolutely right, is a 14. अंडरस्टँड ऑल? समजलं का सगळ्यांना? हे सोपं आहे, काय आवड नाहीये तसं. डोकं शांत होऊन फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे. सफिशियंट एक्झाम्पल और टेकन मोर? बस का? Okay, so now we going on second method. Yes, this is the answer. Discrete distribution. Here, this is the second method of data collection. Data collection मधली ही second method आहे. त्याच्यावरती जरा थोडासा आपण आता फोकस करूया. Clear? So this is comes to the discrete distribution. To find decile in discrete distribution, we find cumulative frequency. C is for that cumulative frequency, and by adding n1 in number, ते माहिती आपल्याला मागच्या वेळेस पाहिलं तसं, and dividing by the 10, we find the decile. So here example given is here, find D2 and D4 the following distribution. Here is given one data. Data दिलेला आहे तुम्हाला, मार्क्स दिलेले आहेत 10, 20, 30, 40, 50 and 16. आणि स्टुडंट दिलेत की 10 मिळवणारे मार्क्स 5 स्टुडंट्स आहेत, 20 मार्क्स मिळवणारे 6 आहेत, 30 मिळवणारे 4 आहेत, 40 मिळवणारे 5 आहेत आणि 50 मिळवणारे 10 and 60 मिळवणारे 9. क्लियर? विच इज द हायेस्ट मार्क्स टेकन स्टुडंट्स? जास्त मार्क्स मिळवणारे किती स्टुडंट्स आहेत? येस. आणि कमी मार्क्स मिळवणारे किती स्टुडंट आहेत? लोएस्ट मार्क्स. येस, 10 मार्क्स हे 5 मिळवलेले आणि जास्त किती आहेत? 9 आहेत. क्लिअर? लोअर आणि अप्पर बाउंड्री जरा थोडा माहिती असल्या की म्हणजे आता डेटा अनालिसिस करताना आपल्याला हे लोअर लिमिट आणि सॉरी highest marks and lowest mark mahiti asavi. It is just for your knowledge. So here is the solution is given is here. Very simple now. This is the all is marks, and already I tell you one trick of that. How is the calculation of that? Clear? आपण मागच्या वेळेस हे बघितलेले, बरोबर आहे ना? आठवतंय का जरा? विसरून नाही गेला तुम्ही? कसं कॅल्क्युलेशन करायचं ते? हॅलो, विसरला नाही येत ना तुम्ही? Yes, very good. So 5 addition 6 is 11. 11 addition 4 is 15. 15 addition 5 is 20. 20 addition 10 is 30, and 30 addition 9 is 39. So n is 39. Clear? That is the means that all in entire classes there is 39 students, and some students means highest students taken marks 9. That is a 69 students is get there, and lowest marks in class is 10. That is a 10 mark. That is a 5. So we have to ask here calculate 2. आपल्याला काय करायचं सांगितलंय? D2 काढायला सांगितलं. तर बघा आता सोपं आहे. आधी तुम्ही बघा मी काय काढतोय, नंतर तुम्ही सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम नाही. 2 addition 1/10. क्लिअर? सो 2 into 39 आपल्याला हे ऑलरेडी मिळाले आहे. त्याची कशाची आहे? ही स्टुडंटचे टोटल आहेत. किती स्टुडंट आहेत? 39. 39 addition 1/10. सो 2 into 40/10 द आयटम. क्लिअर? सो 2 into 10 जर याला डिवाइड केलं किंवा 0 0 कॅन्सल केला, अजून त्याला येतच नाही 10चा पण काउंटिंग टेबल येत नाही, तर त्यांनी तर 4च राहते इथे मग, राईट? सो 4
2 into 4, answer is D. 8 is 8. Clear? समजलं का सगळ्यांना? आर यू अंडरस्टँड ऑल? आणि मग याचा फॉलिंग क्लास काढला डी चा, तर इथं कुठे येतोय तो? दीज 8 आर फॉल इन दीज क्लास. यू अंडरस्टँड? दे आर कम टू न दीज क्लास. इथे येते. So there that item falls in 11. So D2 is a, हे या क्लास मध्ये येत आहे, म्हणजे हे त्याचा आन्सर झालं. दॅट इज अ 20 मार्क्स. अंडरस्टँड दिस वन? एनी प्रॉब्लेम टू अंडरस्टँड? समजलंय का सगळ्यांना? सोपं आहे, काय अवघड नाहीच आहे. आता D4 तुम्ही काढा मग. येस, कॅल्क्युलेट यू नाउ ऑल. D4. Yes, 40. Yes, yes. इथे काय येणार आहे फक्त लक्षात घ्या. इथे हे सगळं 2 जाऊन इथे काय येणार आहे? These all 2 is a cancel. इथे काय येणार आहे? फक्त 4. आर यू अंडरस्टँड? Here is comes to just a 4. 4 into 4, this is a 16. हे सोपं आहे ना? राईट. आणि मग 16 कोणत्या क्लासमध्ये आलं? इथं 20च्या क्लासमध्ये. सो दिस इज द 40. आर यू अंडरस्टँड? हे सोपं आहे ना? कॅल्क्युलेट केल्यावर सोपं आहे. राईट. सो दिस इज द कॅल्क्युलेशन ऑन युअर स्क्रीन. Yes, very good. So now we see some examples for your calculation. Calculate the below data D3 and D9. करा. इकडे टेबल 1 मध्ये ह्या व्हॅल्यू घ्यायच्या. 1 2 3. तुम्ही पण करा, मी पण करतो इकडे. 4 5 6 आणि 7. अरे जास्त लावणार आहे मला, कमीच घ्यायला पाहिजे होते. 8. That is 10 14 13 20 19 13. अरे भयानक दिसायला लागले. 13 आहे तशा व्हॅल्यू टाकायचे ते. 13 आणि लास्ट किती आहे? 7. टेबल फॉर्म पाहिजे होता ना, मग अजून सॉल्व्ह करायला सोपं गेलं असतं. सो नाव इज व्हेरी सिम्पल. 10 बरोबर आहे ना? 10 ऍडिशन 14 24. राईट. 24 ऍडिशन 37. 37 ऍडिशन 20 57. 57 ऍडिशन 19 76. addition 13 90 89. सॉरी, क्लिअर करा करा. 89 ऍडिशन 13 किती झालं? येस
102 and 109. येस, काढलात पण. अरे वा, छान. मग आता काय व्हॅल्यू टाकायचं, काय काढायला सांगितलं तुम्हाला? 3 इंटू एन किती आहे इथं? 109, बरोबर आहे ना? अपॉन 10. क्लियर, ऍडिशन 1. 3 इंटू 110, आय एम राईट, अपॉन 10. हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, 0 0 कॅन्सल. क्लियर. सो 33. सो 33 कळालं, इथं आलं इथं. सो दिस इज द, हे सॉल्व्ह करून दिलेलं आहे. फक्त तुम्हाला कसं करतात स्टेप, काही लोक आता बरीच नवीन आहेत ना, त्यामुळे तुम्हाला माहित व्हावं, हेच पर्पज आहे याच्यामागचं. तसे मी कसे सॉल्व्ह करून ठेवलेले आहेत. समजलं हे? येस, इट इज व्हेरी इझी. 33 मी आत्ताच सॉल्व्ह करून दिलं तुम्हाला. सो दिस इज युअर आन्सर. 33rd इज फॉल 37. So hence D3 is a 3 marks. कळलं? D9 पण तुमचं कॅल्क्युलेट करून झालंय. अरे वा. सो D9 ऑन युअर अगेन स्क्रीन. समजलं का सगळ्यांना? फास्ट चाललोय का खूप आपण? व्हेरी फास्ट. स्क्रीन पळतोय आपण नुसतं, असं नाही ना होत? छान छान छान. सगळ्या मेथड सोप्याच आहे त्यांच्या, फक्त कंटिन्युअसला डेटा लक्षात ठेवायचा. डेटा अंडर द कंटिन्युअस मेथड इज व्हॉट देअर, कीप इन माइंड डेटा आणि त्याचा फॉर्म्युला. क्लियर? येस. टेक वन एक्झाम्पल, वन मोर एक्झाम्पल फॉर सॉल्विंग. हे डबल झालं का रे? 1 2 3 4 5 6. नाही नाही नाही, घ्या घ्या. सोपं आहे. हे लिहायचं 1 2 3 4 5 6. किती सोपं आहे. 5 6 4 5 10 and 15. Very easy. And now very simple. 5 11 15 15 20 30 and 45. मग व्हेरी सिंपल. काय काढायला सांगितलंय तुम्हाला? D3 आणि D4. 3 into 45 addition 1 upon 10. बरोबर आहे? येस येस, बघतोय तुमचा आन्सर आणि सायमल्टेनियसली मी पण सॉल्व्ह करतोय स्क्रीनवर. सो हिअर इज 3 इंटू किती झालं हे? 46 अपॉन 10. डिवाइड करा, किती झालं? 4.6. 4.6 हे लाईन आली मध्येच. सो मल्टिप्लाय करा ह्याला. 3 ह्याला किती झालं मल्टिप्लिकेशन? किती आलं? येस, 13.8. बरोबर आहे. सो 13 पॉइंटचा लाईज क्लास कोणता आला? दिस इज द लाईज क्लास अँड दिस इज द आन्सर. दॅट इज अ D. 3 is a 4 and D4. Yes, very good. D4 is a 4.
समजलं का सगळ्यांना? अंडरस्टँड ऑल? छान. त्याचे एक अजून कॅल्क्युलेट करा, D2 आणि D6 कॅल्क्युलेट करा. हा या सेम डेटा. आता काय सोपं आहे. लगेच काढणार तुम्ही तर काय. किती येईल याचा D2? हा सोपा आहे. येस. and D6. छान छान. कळलं सगळ्यांना? डिस्क्रिएट डिस्ट्रीब्युशन. आर यू अंडरस्टँड ऑल? इंडिव्हिज्युअल कळलं, डिस्क्रिएट कळलं. हुशार आहात तुम्हाला. टॅलेंटेड, ब्रिलियंट. फायनली ब्रिलियंट मुलं आहात तुम्ही. येस. सो नेक्स्ट नाव सी द डेसाइल. आता थोडस गाड्या कशी घाटात. कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन. Calculating decile in continuous data, we use following formula. First, we find rank of decile by using following formula. त्यात स्टेप 1 काय करायचं तर फाइंड ऑफ द रँक ऑफ डेसाइल. तर रँक काढून घ्यायची, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर जे विचारले त्याच्यावरनं. D1 विचारलं असेल तर N, आणि D2 म्हणजे जे काय विचारले त्याच्यावरनं. व्हॉट यू आस्क. D1 विचारलं तर तो फॉर्म्युला N ऍडिशन अपॉन 10. D2 विचारलं तर 2n अपॉन 10 असे फॉर्म्युला. D3 विचारलं तर D3n अपॉन 10. 8 विचारलं तर 8n अपॉन 10. So this is what? This is the rank of decile. First you whatever you ask, जे काय विचारलंय पहिले त्याच्यावर त्याची रँक काढून घ्यायची. सगळ्यात महत्वाचं काम काय असेल तर त्याची रँक काढून घ्यायची. क्लिअर? आणि सेकंड म्हणजे हा झाली पहिली रँक. मग तुम्हाला लाईज क्लास मिळणार. बरोबर आहे का? मग तो लाईज क्लास काढण्यासाठी काढल्यानंतर पुढचं काम हे दॅट यूज द फॉर्म्युला L1 ऍडिशन L2 मायनस L1 अपॉन F फ्रिक्वेन्सी इंटू N अपॉन 10. ही व्हॅल्यू तो तुम्ही ऑलरेडीच काढलेली असते. ही माहिती आहे ना? फक्त त्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टाकायची. लोअर लिमिट म्हणतात ह्याला, माहिती आहे. अप्पर लिमिट माहिती आहे ह्याला म्हणतात. ही फ्रिक्वेन्सी दिलेली फ्रिक्वेन्सी आणि ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लास. क्लिअर? सो हिअर इज गिवन द फॉर्म्युलाज एक्सप्लेनेशन. लोअर लिमिट L2 हायर, F फॉर फ्रिक्वेन्सी. लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी म्हणजे ऑलरेडी दिलेली जी असते ती फ्रिक्वेन्सी इथं मिळते ती, आणि CF जी आपण कॅल्क्युलेट करतो ती त्या क्लासची पुढची. हे कायम लक्षात ठेवा. इथे लोक बरेच तुम्ही कन्फ्युज होता. कुठे? इथे आणि इथेच. काही जण इकडल्या व्हॅल्यू इकडे टाकतात आणि इकडल्या व्हॅल्यू इकडे टाकतात. मी इथं चुकलं की बोंबलं, तुमचं आन्सर अख्खं चुकलं. लक्षात ठेवायचं, F हा तुम्हाला रेडीमेड दिलेला आहे. या फॉर्म्युल्यामधले तुम्हाला व्हॅल्यू कोणत्या काढायच्या हे डोक्यात ठेवायचं सतत. जरा तुम्हाला न्यूली सर्च काय करायचं, म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं हे एक CF, आणि हा तुम्ही ऑलरेडी इथंच कॅल्क्युलेट करता. कुठे? इथं रँक मध्ये काढता ना तुम्ही. इथं रँक मध्ये तुम्हाला ऑलरेडी व्हॅल्यू मिळालेली असते, पण इथं फॉर्म्युला टाकून ती व्यवस्थित काढायची. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, तुम्ही ज्यावेळेस सॉल्व्ह करता ऍक्च्युअली त्या व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी दिलेले असतात. हे फ्रिक्वेन्सी पण दिलेली, तुम्ही कॅल्क्युलेट केली का ती फ्रिक्वेन्सी? नाही. लाईव्ह क्लास तर याच्यावर मिळाला, फक्त तुम्हाला याचं त्याचं मल्टिप्लिकेशन करायचंय बस. Then come to the answer. F come to the frequency and CF is a calculation of that is a cumulative frequency in preceding class. लक्षात ठेवायचंय कोणते ते? त्या क्लासच्या, म्हणजे हे जर क्लास दिला, ही जर त्याची फ्रिक्वेन्सी असेल, हे समजा 2 कॉलम आहे, ही जर फ्रिक्वेन्सी असेल तर इकडं वर ती असणार आहे ती त्याची प्रिसेडिंग अगोदरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी असणार आहे. ती कोणती? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्लिअर? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? आर यू अंडरस्टँड दॅट फॉर्म्युला? फॉर्म्युले पण ऍव्हरेज सेम आहेत. क्वार्टाइल, पर्सेंटाइल, डेसाइल थोडेसे चेंज आहेत, बाकी काही चेंज नाहीये. नो चेंज. Okay, again on your screen, now we take one example. For following data, you calculate
तुम्हाला काय करायचंय कॅल्क्युलेशन बघा. आता इथं तुमच्या स्क्रीनवरती आहे. D4 एक कॅल्क्युलेट करायचा आहे, खाली डेटा दिलेला आहे आणि त्याचं काय काढायचं आहे D6. पहिल्यांदा बघायचं, नंतर घाई नाही करायची. मला सगळं येते, मला सगळं येते, पुन्हा नुसतं स्टेप खात बसता. पहिलं तुम्हाला सांगितलंय एक पहिल्या स्टेपनं रँक काढून घ्यायचे. रँक, काही जण रँक न काढतात कॅल्क्युलेट करायला लागतात, कसं येईल ते? इथे दिलेलं टेबल आहे, असंच दिलं असणार तुम्हाला, सम दिलं असणार, तुम्ही ते खाली अरेंज करून घ्यायचं टेबल फॉर्म मध्ये. सो व्हेरी सिम्पल इज देअर. आहे तसं कॉपी पेस्ट केलं, काय केलं तुम्ही? काहीच नाही. आणि या सगळ्याची टोटल ही फ्रिक्वेन्सी, आता तुम्ही काय मास्टर झाला त्याच्यामध्ये, हे एवढाच कार्यक्रम केला तर तुम्हाला ही फ्रिक्वेन्सी मिळते. आणि याची टोटल किती झाली? 40. एन तुम्हाला 40 मिळालेला आहे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? एव्हरीवन अंडरस्टँड? आणि हा टेबल कॉपी करून घ्या. आता पुढच्या स्लाइड वर गेल्यानंतर परत हा विचार बसतात मला, तर याची फ्रिक्वेन्सी किती आहे? कॉपी फर्स्ट दिस टेबल. आणि हो, सूचना मग अशी लक्षात राहिली होती, सांगायला राहिली एक ती, तुम्हाला नवीन आज किंवा उद्या नंबर दिले जातील ऍक्च्युअल एक्झाम साठी. आता तोच तुमचा पुन्हा परमनंट पुढे रोल नंबर पण होईल. कोड टाकून तुम्हाला एक्झामला एंटर व्हायचं. कोड दिला असणार, कोड, फक्त कोड टाकायचा आहे. आज एक्सेल शीट देईल, तुमच्या नावासमोर कोड दिला असेल, तोच कोड टाकून एक्झामला तुम्ही लॉग इन होणार आहात. फक्त ग्रुपला बघत चला आज उद्या, डोंट वरी. आणि त्याच्यावरनं जे नंबर आहेत, असं तुम्ही म्हणायचं नाही सर आता माझा रोल नंबर वेगळा आणि तो वेगळा. जो आत्ता जो कोड दिलाय तोच तुमचा तो नंबर असणार आहे पुढे एक्झामच्या वेळेस लॉग इन. आतापर्यंत झालेले दिलेले नंबर सगळे विसरून जायचे. आता कोड आणि तुमचा नंबर ते महत्वाचा. आता इथं आता जे देईल मी तुम्हाला आज किंवा उद्या, ते तुम्हाला एक्झामला अपेअरिंग होताना तो कोड टाकून तुम्हाला एंट्री करायची एक्झामला. ओके, बरं हे समजलं इथपर्यंत सगळ्यांना? ओके, तो आपण आता याला सॉल्व्ह करूया. सिंपल आहे. डेसाईल बघा तुमच्या स्क्रीनवरती. आपल्याला काय करायचं, पहिलं D4 काढायचं. बघा आता D4 4 का घेतलं इथं समजलं सगळ्यांना? हे 4 इथं का घेतलं? एनीबडी कॅन गिव्ह मी आन्सर. हे का 4 घेतलं इथं मी? येस, D4 आपल्याला काढायचं म्हणून तिथं आपण 4 घेतलंय. सिंपल. तर आपण 40 का घेतलं इथं? हे झालं D4, बरोबर आहे. इथं 40 का घेतलं मी? हे व्हाय टेकन हिअर 40? इथं 4 घेतलं, इथं 40 का घेतलं? येस, ऍब्सोल्युटली मंगेश, त्याची आपली समिशन आहे. हे D10 का घेतलंय? D10 का घेतलंय? D10. येस, ऍब्सोल्युटली. हे सगळं सांगावं लागतं बाबा तुम्हाला, काय सांगायचंय. व्हेरी सिम्पल. नाव कॅल्क्युलेशन इज हिअर. हे असे कॅल्क्युलेशन दाखवत चला, मी पण दाखवतोय तुम्हाला, माझ्या ह्याला नसते दाखवतोय. 0 सगळं कॅन्सल आलं की आन्सर किती आलं? 16. सो लाईट्स क्लास काढायचं त्याच्यावर. कोणता क्लास येईल मग 16 म्हणल्यावर? 16 कुठे बघायचं ते? फ्रिक्वेन्सी मध्ये कोणता क्लास येणार? येस, ऍब्सोल्युटली राईट. सांगा मग मला आता L1 सांगा. मी तिकडं पुढे प्रोसिडच करणार नाही, असं ओरलीच विचारता. L1 किती आहे सांगा आता मग. L1, L2, L1 किती आला? कळलं. L1 30. 30 नुसतं टाकू नका. L2 20. व्हेरी गुड. F किती आहे? फ्रिक्वेन्सी किती आहे? नाव टाकून चला रे. नुसतं L, नुसतं 20 टाकते. F के असं टाका की. हे काय झालं नुसतं? नुसतं 5 टाकलंय. कशाचं काय 5 विचारलं काय? त्याचा आन्सर पाहिजे ते. F5. येस, गायत्री परफेक्ट. असं जरा तरी सांगायचं का? इथून पुढे शिक्का जरा. F5 आणि CF किती आहे? CF. येस, CF इज 11. परफेक्ट. चालेल, सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला आता माहिती आहेत. व्हेरी गुड. सो दिस इज ऑन युअर आन्सर. येस, आत्ताच आपण काढलं की 16 फॉल्स इन 16 अँड इट्स क्लास इज 20, 30. L2 आता तुम्ही जे सांगितलं तेच आहे इथं. L1 ऍडिशन 20, 30, N14, N5. क्लिअर. सो CF इज अ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. प्रिसिडिंग क्लास इज 11. सगळ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकायच्या त्या.
इथपर्यंत कळलं सगळ्यांना. मी काहीच केलेलं नाही, अजून काही सुद्धा केलं नाही. मी फक्त फॉर्म्युलाला फॉलो केलंय. आय जस्ट फॉलो द फॉर्म्युला, नॉट डुईंग. मी एकही नवीन काम नाही केलं इथं, काहीच नाही केलं, काहीच सुद्धा नाही केलं. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? आता सिंपल आहे, वन बाय. इथं स्टेप खायच्या नाही. वेन आपलं कन्फ्युजन होत आहे ना, डोकं शांत ठेवायचं. काय जण इथे विसरून जातात. इथे लक्षात घ्या, इथे मायनस साईन आहे, हे दिसतंय का? दिस इज अ मायनस. इथं काही जण मल्टिप्लाय करून ठेवतात, इथं मल्टिप्लायच आहे. काही जण इथे प्लस करून ठेवतात, हे नाहीये. सो मायनस आहे तर डोकं शांत ठेवून बघायचं. हे मल्टिप्लाय आहे आणि इथे मायनस आहे. इथं गोंधळ नाही घालायचं. आता सिंपल आहे. 30 मधनं 20 मायनस केलं, 10 आलं. 40 इंटू 4 160. हे ऑलरेडी आपण केलेलं आहे वरती. -11. स्टेप खायच्या नाही, डोकं शांत ठेवून काम करत राहायचं. आता काय केलं मी इथं 5 ने याला डिवाइड केलं. आय शेअर्ड जॅम फाईल विथ मीटिंग. आहे कसली जॅम फाईल जोनी शेअर केला? आय शेअर द जॅम फाईल. कसली असते रे ही? म्हटलं काय बोर्डर कसली आणली काय? मंगाला काय होतं आमच्यामध्येच. ठीक आहे, असू दे. चला, तर 5 ने याला डिवाइड केलं किती आलं? 2 आलं. बरोबर आहे का नाही? आणि या 10 ला याला डिवाइड करायचं. हे कॅल्क्युलेशन करा तिथे. मी करतोय तुमच्यासाठी खास. मला तर मी सगळं इफेक्ट मध्ये देऊन ठेवलं तरी मी करतोय. आला काही 60. आता इथं बघा, इथं 20 ला 20 आहे तसं काय ऍडिशन इंटू ब्रॅकेट होतं, डिवाइड केलं तर 2 झालं. बरोबर, ऍडिशन इंटू ला इंटू साईन तसंच ठेवलं. इथं काही सुद्धा आपण ड्रॉप केलं नाही, एकही स्टेप ड्रॉप नाही केली. 16 हे मिळालं होतं इथलं, हे 16 इथं -11 ला 11. क्लिअर? नेक्स्ट स्टेप 10 ऍडिशन, सॉरी 20 ऍडिशन. आता इथं काय केलं? 2 ला 2 तसंच ठेवलं. 16 मधनं 11 मायनस केलं, किती आलं? 5. क्लिअर? नेक्स्ट स्टेप. आता मग काय केलं? इथं दोघांच्या मध्ये ऑलरेडी इथं साईन आहे मल्टिप्लाय सोबत. मल्टिप्लिकेशन केलं. 2 इंटू 5 10. इथलं एवढ्या भानगडीमध्ये काय नाही, इथलं साईनच चेंज करून टाकतात. आहे इथं चेंज व्हायची गरज आहे काहीच नाही. टू नीड टू चेंज झालं का नाहीच आहे तिथे. 10 addition 20. So answer is 30. So D4 is a 30. So बोला इथपर्यंत सगळ्यांना? Yes, understand all? Yes. परत काय दाखवायची गरज आहे? परत एकदा दाखवतो. काही जण आपले कशिडी घाटात थांबलेले असतील त्या लोकांसाठी. मला सोपं आहे. इथं मी आहे तसा फॉर्म्युला टाकला, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकल्या, लोअर लिमिट टाकली तिथली. इथे L1 म्हणजे लोअर लिमिट, L2 म्हणजे 30 अप्पर लिमिट. आई तुम्ही टेबल काढून घेतला असेल त्याच्यावरून काढलंय. क्लिअर? इंटू 4. काही जण आता हे टेबल पण बघावं लागेल इथे. क्लिअर? आपण हे इथं कार्यक्रम केलाय. हा अजून म्हणतील सूर्य असं कसं आलं? ते आपण 60 कॅल्क्युलेट केलं होतं ना, ते इथं आलं ना. क्लिअर? सो दिस इज आवर L1, दिस इज L2, दिस इज F. आहे तसा, काय डोकं लावायची गरज आहे का? आणि हा आपला CF. हे तसं कॉपी पेस्ट केलंय फक्त तिकडं. क्लिअर? दिस इज कॉपी पेस्ट इज हिअर, राईट? अँड पुटिंग द व्हॅल्यूज ऑन फॉर्म्युला अँड युअर आन्सर इज हिअर. येस, तुम्ही कॅल्क्युलेट करा. आता मग काय राहिलं विचारलं पुढचं? D6 यू कॅल्क्युलेट. आय एम वेटिंग युअर आन्सर. येस, तुमचं सोपं काम करून देतो, त्यात व्हॅल्यू टाकून देतो तुम्हाला. D6 त्यानं डिवाइड केलं, 24 आलं. त्याला सगळं फॉर्म्युला टाकलं, त्याची क्लास आली, इथपर्यंत काढून देतो तुम्हाला. क्लिअर? आणि आता याच्यात व्हॅल्यू टाका. आता हे इथपर्यंत करून दिलं तुम्ही, आता सॉल्व्ह करा त्याला फक्त. येस येस, बरोबर आहे. सगळ्यांचे उद्या थांबा.
बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. येस, आलं का सगळ्यांचं? 43. येस, बघा समोर व्हॅल्यू टाकायची याच्यामध्ये. 50 मायनस 40 अपॉन 10 इंटू 6. ऑलरेडी आपण इथे काढून घेतलेली व्हॅल्यू आहे. 6 इंटू 40 10 मायनस 21 प्रिसाइडिंग क्लासची ती क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. इथे बघा पुढे 40 ऍडिशन 10 अपॉन 10 इंटू 240 अपॉन 10 इंटू 21. क्लिअर? सो 10 ऍडिशन याला 0 ला हे कॅन्सल झालं. वन काय काय राहिलं? वनच राहिलं फक्त. इंटू या 10 न याला डिवाइड केलं 240 किती आलं इथं? 24 आलं. मायनस 21 ला 21. क्लिअर? 24 मधनं 21 मायनस झालं. आन्सर किती आलं? 3. क्लिअर? सो 43. सो आन्सर इज फायनली सो डी 6 इज 43. समजलं का सगळ्यांना? येस, रिप्लाय मी ऑल. आवड नाही तसं. येस, व्हेरी गुड. छान लिंक लागले तुमच्या, तुम्हाला पण चांगलं समजतं. चला आता एक तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. डोकं शांत सॉल्व्ह घेऊन जरा सॉल्व्ह करा. खाली डेटा दिला D5 आणि D7 कॅल्क्युलेट करा. येस, आणि हळू जायचं स्टेप वाईज, काही नाही करायची. ज्यांना समजलंय त्यांनी मला विचारा मधनं मधनं, काही प्रॉब्लेम नाही. यू कॅन डायरेक्टली आस्क मी, नो टेन्शन. I am is here for solving your question and all. So don't panic. D5 चा फॉलोइंग क्लास कोणता आला एवढं माहिती ते झालं की मग निम्म काम झालं तुमचं पहिलेच. रँक 5 ची रँक किती येते? रँक 5 ची रँक 60 किती? 50. व्हेरी गुड. आणि फॉल क्लास कोणता आला मग? फॉल क्लास व्हेरी गुड. 20 to 30. व्हेरी गुड. डन. डन. तुमचं बघूनच मी व्हॅल्यू सांगतो इथं आता. येस, मग L1 किती आलं? L1 20, L2 30. N किती आहे टोटल? 100. फ्रिक्वेन्सी किती आहे? 40. आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अगोदरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी तुम्ही कॅल्क्युलेट टेबल थर्ड मधली 20. व्हेरी गुड. करा, टाका व्हॅल्यू त्याच्यामध्ये. पुट इन व्हॅल्यू इन फॉर्म्युला. 20 addition 30 minus 20 upon 40 into 5 into 100 upon 10 minus 20. वाढ झाले आता. कॅल्क्युलेट करायचं. 30 मधनं मायनस केलं 20, 10 आलं. अपॉन 10 ला 10 आलं. 500 5 into 100 500. दोन. आन्सर मर्दूलचं चुकलेलं आहे. काय गोंधळ घातला तुम्ही सगळ्यांनी? तुम्ही चुकवलं का मी? येस, फर्स्ट आन्सर इज क्लिअर. परफेक्ट आन्सर D5. D5 इज आन्सर परफेक्ट नॉन स्क्रीन. बाकीच्यांनी गोंधळ घालून ठेवला काहीतरी, मला वाटलंच.
येस, दान इज परफेक्ट, श्रावणी परफेक्ट, देव परफेक्ट ऑल्सो. मृदुलचा आन्सर चुकलेला आहे मगाशी, मंगाचा पण आन्सर चुकलाय. मी सॉल्व्ह करून देतो, काळजी नका करू, डोंट वरी, ट्रस्ट ऑन मी. तर बघा एकदा स्क्रीन कडे, एक काढून देतो, एक तुम्ही काढा. इथपर्यंत सगळ्यांचा आलेला आहे समजतोय मी. येस, एव्हरीवन कम्स टू हिअर. थांबा थांबा, आधी काही लोकांना अजून D5 चाललाय, तुम्ही तर D7 काढून बसले. काही लोकांना D5 मध्येच गोंधळले. सो सी माय स्क्रीन. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? हो, मगाच D5 चुकवलाय. तर बघा, व्हॅल्यू काढली होती, हे पर्यंत मी तुम्हाला तोंडी सांगितलं होतं, हे पण सांगितलं होतं. इथून पुढे तुम्ही काहीतरी गोंधळ घातला. मृदुल बघून घ्या एकदा. क्लिअर? हा क्लास आला, हा या व्हॅल्यू टाकताना तुमचा गोंधळ झालाय. क्लास कोणता आहे हा? 20 to 30. या व्हॅल्यू मध्ये तुमचा गोंधळ आहे रे. बरं, जरा इथे शांतपणे बघत चला की जरा. हे बघा, 20 to 30 हा आपला क्लास आहे, बरोबर आहे की नाही? मग हा L1 झाला, हा L2, हा F आणि हा CF. हे जोपर्यंत आपण बरोबर करत नाही तोपर्यंत आपला आन्सर उपयोग नाही. आणि हा N हा तोच N आहे टोटलचा, हा कन्फ्युज करायचा नाही. इथं गोंधळ आला की बोंबलला सगळं. इथंच गोंधळ झालाय म्हणून तुमचा आन्सर चुकलाय काही लोकांचं. क्लिअर? बघा, या व्हॅल्यू टाकल्या मग आता इथं 30 - 20. क्लिअर? 30 मधनं 20 रिअल 10 राहिले, 5 into 100 500 झाले. क्लिअर? -20 मी ते कुठेही मिस करत नाही, मला तर भरपूर काय काय करावं लागतंय. क्लिअर? इथं बघा तुम्ही काय गोंधळ घातला. इथं बघा, या 40 ने याला डिवाइड करायचं म्हणजे तुम्हाला काय द्यायला पाहिजे, तर पॉईंट द्यायला पाहिजे. पॉईंट दिला की 0 आला. इथंच गोंधळ घातला बऱ्याच जणांनी. 40 नाही याला डिवाइड केलं, मग किती आला आन्सर? 80 आला, बरोबर आहे का नाही? 4चा जर टेबल केला तर 4 into 2 80. क्लिअर? रिमाइनिंग किती राहिले? 20. बरोबर आहे ना? 20 वरती परत 0 दिला, अजून 0 दिला, किती झालं? 4चा टेबल म्हणा, 4 into 4 4 into 2 100 120 160 आणि किती झालं? 200. 4 into 5 200. 40 into, क्लिअर? हे आलं 25 इंटू यानं याला डिवाइड केलं किंवा हे 0 0 कॅन्सल करा, सिंपल. किती आलं? 50 - 20. तर 20 हे 0.25 इंटू 20. या दोघांनी याला मल्टिप्लाय केलं, 25 ने याला मल्टिप्लाय करून घ्या. क्लिअर? या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 30 into 25, तर ते किती आलं? हे कॅल्क्युलेशन करा, येते ते कॅल्क्युलेशन केलं की येते. किती आलं ते? 75 7.5 मध्ये पॉईंट दिला की मी आयवर केलं, ते पॉईंट काढून गेले आधी येते ते. आणि मग किती झालं हे आन्सर? 27.5. कुठं मृदुल कुठं चुकवलास रे? कळलं का हे? D4 is 27. येस, ते सांगतोय. तुम्ही त्याच क्लासची घेतलीस तू. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम आहे, तुम्ही त्याच क्लासची कॅरी करता पुढे. never taken same class frequency, you calculate the previous class frequency. अगोदरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल, तरच आन्सर येणार, नाही ते येणार नाही. येते never come to then answer otherwise. Right? So next, now D7. हो, बऱ्याच जणांचं कॅल्क्युलेट करून झालं. कळलं ते, कळलं कळलं. हो 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 हो, कळलं कळलं. तर बघा, या D7 लाईन्स क्लास बघा 30 to 40. आता इथे परत एकदा बघा सगळ्यांनी, 30 to 40 क्लास आहे हा. तर बघा काय केलंय मी, हे कसं काढलं इथपर्यंत कळलंय. 7 into D7 काढायचं म्हणजे 7 आला, इथं 700 झालं. याने याला कॅल्क्युलेट केलं, किती आलं? 70 आलं. 70चा क्लास कोणता? लाईज हा 80. आता तिकडे चला परत एकदा, कुठे? इथं. इथंच तुम्ही गोंधळ घालताना म्हणून इथे येणं जवळती आहे. तर किती आलाय क्लास आपला? हा
This is our class. Very simple now. Lower limit D1, DL1, upper limit D2, frequency class F. Clear? Preceding class frequency CF 60 आणि याची टोटल किती आहे ही एन. या 4 व्हॅल्यू कायम लक्षात ठेवायचे. इथं गोंधळ नाही घालायचा. इथं गोंधळ घातला की बोंबला आपला आन्सर 100% चुकणार. सो यू मस्ट बी प्रॉपरली फोकस ऑन हिअर. त्याच्यामुळे आपल्या इतर डोकं शांत ठेवूनच कार्यक्रम करायचा आहे हा. इथं गोंधळ घातला की संपलं, मग नाही आन्सर बरोबर येणार. राईट. सो हिअर यू गो टू प्रॉपर वे. इथं आपल्याला थोडस प्रॉपर वे न जावं लागणार आहे. नाही गेलं तर प्रॉब्लेम दुसरं काय नाही. राईट. सो दिस इज द ability frequency. Here is a calculated. राईट. आणि मग हे ते कॅल्क्युलेशन केलेलं इथं 30 to 40 क्लास काढला, त्याच्यात व्हॅल्यू टाकल्या सगळ्या. 40 - 30 गेलं, इथं बघा 10 आलं, याच्यातनं 10 गेलं. हे ऑलरेडी हे तुम्ही काढले, वरती काढलेलं सुद्धा इकडं. क्लिअर. 60 ला 60. क्लिअर. आता हे 10 ने परत याला डिवाइड केलं, 20 ने ह्याला डिवाइड केलं, तर इथं डॉट दिलं, इथं 0 येतोय जादासा. ह्यानं डिवाइड केलं ते 5 आलं, 0.5. सिम्पल. यानं याला डिवाइड केलं किती आलं, किंवा 0 0 कॅन्सल करा, एक 0 कॅन्सल केला, किती राहिलं 70 राहिलं. 70 - 60. क्लिअर. हे 30. आणि आता 70 मधनं 60 मायनस झालं 10. 10 × 5. क्लिअर. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. सिम्पल. काय जणांना इथं जमत नाही, सरळ ह्या दोघांचं हे लक्षात ठेवा. इथं कॅल्क्युलेशन करताना हे विसरून जायचं. हे 0 नाही असं कॅल्क्युलेट करायचं. कसं तुम्हाला आता कसं तेव्हा किती आलं 10 × 5 किती झालं 50. क्लिअर. आता सोपं आहे. कोणतं? हाऊ मेनी नंबर्स आफ्टर फ्रॉम लेफ्ट टू राईट टू लेफ्ट. किती नंबर नंतर डॉट आहे, किती आहे 1 नंबर नंतर. हे इथं कळलं. 0 नंतर येते डॉट. तर तो म्हणजे ह्या 0 ला काय व्हॅल्यूज नाही. 3 × 5 एडिशन 5. सो आन्सर इज 35. सो दिस एव्हरेज 35. कळलं काय? टाइम वगैरे काय झाला नाही. आपला जादाच लेक्चर टाइम आपण घेतो याच्यात, माहितीये ना. एक जादा लेक्चर परत घेत बसत नाही. तुम्ही कनेक्ट होत नाही व्यवस्थित, म्हणून आता सगळं आपण एकत्र घेतो. बरोबर आहे. येस. चला आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू आता. मग दुसरं एक्झाम्पल झालं सॉल्व्ह करून. आता तिसरं घ्या आहे. कॅल्क्युलेट द फॉलोइंग डेटा D2, D7 and D9. येस. कॅल्क्युलेट 1 by 1. घाई नाही करायची, जरा डोकं शांत. मला आदन मधनं सपोर्ट देतो, काळजी नका करू. पहिलं कॅल्क्युलेट काय करायचं D2. काय ह्याला 2n. टोटल किती आली करा टेबल मध्ये खाली. झाले की मला सांगा. येस. व्हेरी गुड. 80 का 82? 81. नक्की का? मला नाही माहिती, मी काय कॅल्क्युलेट नाही केलं अजून. येस बरोबर आहे 80. येस येस. हुशार पोरं आहात तुम्ही. मला काय सांगायला पाहिजे काय? काहीच नाही. सोपं आहे मग. हे 80. सॉरी चुकावला, मिस्टेक हो गया है तो.
ये 10 2 into 80 upon 10 10 कॅन्सल झाले 0 कॅन्सल केलं तरी चालतंय 16 येस लाईव्ह क्लास कोणता आला लाईव्ह क्लास हा येईल 20 to 30 येस दिस इज द क्लास हा इथे एक मिस्टेक झाली रे खरं हे 9 ज्यादा पडले हैं दिस इज युअर क्लास सोपं आहे आता करा L1 किती आहे 20 L2 किती आहे 30 बरोबर आहे ना पुन्हा प्रिसेडिंग क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 13 बरोबर आहे ना 13 CF अगोदरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी सांगतोय विश्वास ठेवा L1 20 L2 30 F त्याच क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 40 अगोदरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 13 आणि एन तर माहितीच आहे तुम्हाला किती आहे 80 झाला सगळा फॉर्म्युला दिला तुम्हाला मी बघा काय सोपं आहे आता सोपं आहे एकदम most of the answer is given हॅलो हा बोला येस किती आला मंगेश भाई क्या आंसर लाए आप लोग D2 सोपा आहे मला पण आन्सर चेक करायला पाहिजे ना मला सांगतोय म्हणजे माझा आन्सर आधी तयार पाहिजे D2 किती आलाय मला नाही चुकलंय कुठेतरी आणि आन्सर सांगितलं की सगळं ओढून तोडून तिथेच आणतात मग नाही येस गायत्री आन्सर तुझं चुकलंय गायत्री आन्सर इज रॉंग श्रावणी also wrong and Mangesh is perfect 22.14 is the perfect answer about D2 येस दिस इज ऑन युअर आन्सर्स हे आन्सर आहेत काही पण काढत बसू नका एक सॉल्व करायला घ्या अजून एक तुम्हाला उद्याच्या लेक्चरला बघेल मी ते मग आपण उद्या सगळं टॉपिकच संपवून टाकू राहिलेला बघा खाली दिलं एक्झाम्पल कॅल्क्युलेट फॉलोइंग फाइंड D4 अँड D2 अँड D4 येस टेक वन एक्झाम्पल आणि नंतर मला याचा आन्सर सांगा उद्या आलो विचारेन मी टेक दिस वन आन्सर टू कॅल्क्युलेट फॉर यू सॉरी सम घ्या एक सॉल्व करायला देसाईलचं
D7 42.22 on your my screen and D9 is 53.33. त्या स्क्रीन वरती आहे. समोर नसेल तर मला विचारा परत, काय प्रॉब्लेम नाही. ओके, टाइप युअर नेम इन चॅट बॉक्स. आज तुम्हाला मी कोड देईन तुमच्या नावासमोर, पीडीएफ टाकेन किंवा एक्सेल शीट टाकेन ग्रुपवरती. Yes, have a nice day all of you. Take care, bye, see you.